बघा, आता इथं आल्यानंतर म्हणजे पूर्वी आज पूर्णपणे भाग अजितदादा तिथं बघत होते. त्यावेळेस माझा संपर्क या भागामध्ये कमी होता आणि मी पुणे जिल्हा सोडून मग इतर जिल्ह्यांमध्ये पार्टीसाठी तिथं मी जायचो. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी अर्धा एक तास आधी आलो होतो. अनेक नागरिक मला भेटले आणि नागरिकांनी सांगितलं की इथले जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि मग तुम्ही मगाशी बघितलं मला एक पत्र सुद्धा देण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन हे घेतलं जातं. आज इथं जे सामान्य लोक आहेत त्यांना अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. अधिकारी या तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये यायला नाही म्हणतात, घाबरतात. वेगळ्या पद्धतीची दहशत आहे. त्याच्याच बरोबर तुम्ही जर रोडची क्वालिटी बघितली, निधी आणलाय, पण निधी आणल्यानंतर तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे. पण आता या पावसामध्येच तुम्ही बघितलं तर बरेचसे रस्ते हे खराब होते. काही गावांमध्ये खर्च झालाय, रोडवर झालाय, पण रोड दिसत नाही, विकास कामं दिसत नाही. मग बिलं कशी निघाली असाही प्रश्न तिथं निर्माण होतो. काही नेत्यांचे काही पीए आहेत, त्या पीएनकडे 15-15, 20-20 हायवा गाडी, एक हायवा गाडी 40-50 लाखाची असते. हरकत नाही, पीए मोठा होत असेल तर काय हरकत नाही, पण विषय एवढाच आहे की फक्त पीए मोठा नव्हता तर सामान्य कुटुंबातले लोक जर मोठी झाली तर ते कुठेतरी आपल्या सगळ्यांना आवडेल. आणि इथं आल्यानंतर जी लोकांची भावना होती ती फक्त बोलून दाखवली.